नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो। तर मंडळी, आज ना आपण सिन्नर पासून जवळपास 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती दूर असलेल्या काकडवाडी गावामध्ये आहे। तुम्ही बघू शकता आणि माझ्या मागचा म्हणजे तुम्हाला हा परिसर बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे आलेलो आहोत। तर आज आपण श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा याचं दर्शन घेण्यासाठी यावर्षी आपण आलो आहेत काकडवाडीमध्ये। प्रत्येक वर्षी आपण लास्ट टाइम कुंदेवाडीमध्ये दर्शन घेतलं होतं, त्याच्या लास्ट टाइम आपण खंबाळ्यामध्ये पण रिंगण बघितलं होतं, पण यावर्षीचा जो सोहळा आहे तो आपण ना काकडवाडीमध्ये बघण्यासाठी आलो आहोत। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता प्रचंड वारकरी संप्रदायाचे भाविक या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटत आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मंडळी तुम्ही बघू शकता ही दिंडी ना पूर्णपणे ना मस्तपैकी ना पोलीस संरक्षणामध्ये चालते आणि दिंडीमध्ये ना मंडळी पोलीस दादा पण ना खूप सहकार्य करतात, कोणी अडचणीत असलं त्यांना मदत करतात। त्याचप्रमाणे ना ॲम्ब्युलन्स सेवा, गोळ्या, औषधं हे देखील इथं उपलब्ध असतात। आणि त्याचप्रमाणे रस्त्याने पूर्ण रस्त्यामध्ये या भाविकांसाठी ना प्रसाद रूपी काही ना काही मिळत असतं। म्हणजे नाश्त्यासाठी जेवण तर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतं, नाश्ता प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतं, थंड पेय आणि पाणी देखील इकडे ना प्रत्येक भाविकासाठी उपलब्ध असतं मंडळी। असा हा श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज हा दिंडी सोहळा ना असा भव्य दिव्य असा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा प्रत्येक वर्षी होत असतो मंडळी। मंडळी, आज पहिल्यांदाच आपण काकडवाडी ते तळेगाव दिंडी सोहळा साजरा करतोय आणि ते पण काकडवाडी ते तळेगाव पायी चाललोय आणि मस्तपैकी मोठ्या उत्साहात हा दिंडी सोहळा साजरा होत आहे। मी तर म्हणतो आपण सर्वांनी पण नक्की एकदा तरी हा दिंडी सोहळा आहे ना पायी म्हणजे पायी जावं आणि आपल्या जन्माचं सार्थक करावं। खूप सुंदर हा दिंडी सोहळा असतो, भरपूर सारे भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये ना दान करत असतात, काही ना काही देत असतात। काही बघा मंडळी, ही पालखी चालली आहे आणि ही बैलजोडी किती सुंदर दिसती, या पालखीला एकदम मस्त दिसती। जय हरी माऊली। दादा, कसं वाटतं तुम्हाला दिंडी सोहळ्याचा आनंद घेताना? दिंडी सोहळ्याचा आनंद घेताना खूप दादांबरोबर चालताना खूप छान वाटतं। असंच सर्वांवर दादांची कृपादृष्टी, पावसाची कृपादृष्टी राहो, शेतकऱ्याला बळीचं राजे हो। जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं म्हणायचे बळीचं राजे इडापिडा जाऊन बळीचं राजे, त्याचप्रमाणे पूर्ण बळीचं राजे हो। आणि हा पावसाचे थेंब नसून ही वारकऱ्यांवर केलेली कृपादृष्टी आहे निवृत्ती दादाची आणि पांडुरंगाची। आणि पांडुरंगाची आणि अशी पांडुरंगाची असीम कृपा आपल्या सर्व भक्तांवर राहो, हीच आपली पांडुरंगावर। त्र्यंबकेश्वर वरून पालखी प्रस्थान झालेली आहे। 28 तारखेला 28 ला पहिल्यांदा त्यांच्या गुरु बहिणीनाथ यांच्या इथं पालखीचा मुक्काम झाला। त्यानंतर पालखीचं प्रस्थान सकाळी 7:30 वाजता, रोज पालखीचं प्रस्थान सकाळी 7:30 वाजता। ऊन वारा पाऊस काही असो, वारकरी थांबत नाही, दादांचा रथ थांबत नाही। त्यानंतर ही जी बैलजोड आहे पालखीच्या रथाला, ही आमचे मित्र गणेश गजेराम मते यांची बैलजोडी व युवा वारकरी सर्व मित्र परिवाराच्या मिळून ही जोड आहे। ही जोड 2022, 2023 आणि 2026 ला तिसऱ्यांदा परत एकदा दादांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी दादांचे अनंत उपकार आणि तुमच्या वारकऱ्यांचे सगळ्यांचे प्रेम यांच्यामुळे झालेली आहे। याच्यात कोणती शंका नाही आमच्या मनात।
आणि दादा नंदीच्या रूपाने आमच्याकडून अशीच वर्षानुवर्ष सेवा करून घेत राहो, हीच मी दादांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. हरी. तर दादांशी आपण आहे ना 2 शब्द संवाद साधूया आणि या श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडी सोहळ्याबद्दल आहे ना 2 शब्द जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. सद्गुरू श्री निवृत्ती महाराजांचा पालखी सोहळा आपण आपल्या तळेगाव दिघे तालुका संगमनेर या ठिकाणी आता काही क्षणातच आपण पोहोचतोय. पाऊस खूप चाललाय. अतिशय वारकरी आनंदी आहे, कारण की शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा कैवारी विश्वगुरु निवृत्ती महाराज आणि विश्वगुरु निवृत्ती महाराजांच्या समवेत आपली वारी घडावी प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. आणि काल परवापासून कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस नव्हे तर सद्गुरू श्री निवृत्ती महाराजांचा आशीर्वाद संपूर्ण वारकऱ्यांवरती शेतकऱ्यांवरती आपल्याला दिसतोय. खरंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना, महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया. विश्वगुरु निवृत्ती महाराज त्यांच्या या संपूर्ण वारकऱ्यांना सुख समाधान देतील. आणि किती अडीअडचणी असल्या तरीही या ठिकाणी आपल्या वारकऱ्याच्या मनामध्ये एकच आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं. आणि तो तुका म्हणे मोक्ष देखील कळसू, विठुरायाचा कळस आपल्याला डोळ्याने दिसावा, एवढीच एक इच्छा म्हणून हा वारकरी सगळं पंढरीच्या दिशेने आता रवाना होतोय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. नमस्कार सर्वांना. तर अशा पद्धतीने आज आपण आहे ना श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचा ना खूप मोठ्या उत्साहात आनंद घेतलाय. काकडवाडी ते तळेगाव आज आपण आहे ना पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतलाय. तरी मी नक्की आशा करतो की आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार. पुन्हा भेटू आणखी छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.